गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. शुकासारिके पूर्णवैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रोत्यांना एक नम्र विनंती आहे की त्यांनी व्हिडिओला सबस्क्राईब करावे, लाईक करावे आणि शेअर करावे. आपण 21 समासे जुना दासबोधाचं विवेचन बघतोय आणि आज 21वा समास म्हणजे शेवटचा समास अनिर्वाच्य ब्रह्म इथे येऊन पोहोचलोय आपण. एक सद्गुरु कृपाच म्हणायला पाहिजे की 21 समासाचाच आपण इथे उपसंहार करतोय आणखी हा समास इथे संपतोय. फार मोठी सद्गुरु कृपा आहे की ज्याने त्यांच्या कृपा दृष्टीनेच मी तुम्हाला हे थोडं बहुत विवेचन सांगू शकलो. 21व्या समासामध्ये अनिर्वाच्य ब्रह्म या संबंधी बोललाय. हा विसाव्याचाही विसावा असं म्हटलं समर्थांनी. विसाव्यांचाही विसावा म्हणजे इथे अनिर्वाच्य ब्रह्माची आपल्याला ते अनुभूती करून देतात आहे. आणि या समासातल्या ज्या काही ओव्या आहे या काही ओव्या किंवा काही चरण दासबोधात मध्ये दशक 6.10 आणखी दशक 8.8 याच्यामध्ये आलेल्या काही ओव्या पूर्ण समास नाही आला. हा जसे काही समास पूर्णता घेतल्या समर्थांनी 21 समासीमधले, तसा हा समास पूर्ण नाही घेतला. पण या समासातल्या काही ओव्या किंवा काही चरण तुम्हाला श्रीमद दासबोधात 6.10 किंवा 8.8 या दशकामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. आता इथे अनिर्वाच्य ब्रह्म सांगतात आहे म्हणजे काय. आता अनिर्वाच्य पण सांगणं पण कठीण आहे, पण शेवटी शब्दाचा उपयोग करूनच ते सांगावं लागतं किंवा शब्दांनी वर्णन करूनच ते सांगावं लागतं. जे शक्य नाही आहे पण तरी पण ते सांगतात आहे की कसं काय असावं किंवा काय त्यांनी त्याचं केलं आहे. तर हे जे अनिर्वाच्य ब्रह्म आहे हे वृत्तीरहित म्हटलं जातं. ते केवळ स्वरूप आहे बरं. शुद्ध ज्ञानाचं स्वरूप असतं अनिर्वाच्य ब्रह्मामध्ये. शुद्ध ज्ञान असून ते वृत्तीरहित ज्ञान म्हटलं जातं. आता वृत्तीरहित ज्ञान म्हणजे काय. तिथे जे त्रिपुटी म्हणतो आपण, द्रष्टा, दृष्टी आणखी दृश्य. म्हणजे दृश्य पदार्थांना हा द्रष्टा बघतो आणि दृष्टीच्या द्वारे द्रष्ट्याला तो पदार्थ दिसतो. म्हणजे इथे 3 भाव आहे. इथे कुठले भाव आहे. एक द्रष्टा, पाहणारा द्रष्टा, आणखी दृष्टी ज्याच्यामुळे तो त्या दृष्टीमुळे त्या पदार्थाला बघतो, आणि दृश्य पदार्थ हा तिसरा. असा द्रष्टा, दृष्टी आणखी दृश्य असे जे भाव आहेत किंवा ज्ञेय ज्ञाता आणखी ज्ञाता आणखी ध्येय, ज्ञेय ज्ञाता आणखी ज्ञेय असे जे 3 भाव आहे. तर हे जे याला त्रिपुटी म्हटलं जातं. तर हे भाव इथे भावातीत म्हणजे हे भाव तिथे निरसलेले असतात किंवा हे भाव लोप झाले असतात तिथे. म्हणजे द्रष्टा हा दृश्याशी एक झाला असतो, भक्त हा भगवंताशी एक झाला असतो. म्हणून हे भावातीत अवस्था म्हटली जाते. म्हणजे भक्त आणखी भगवंत 2 वेगळे राहत नाही, ते एकरूप झाले आहे. जेव्हा भक्त हा वेगळेपणाने भगवंताला पूजा करतोय किंवा त्याची उपासना करतोय असा प्रश्न राहत नाही. भक्त आणखी भगवंत एक झालेले आहे त्या ठिकाणी. म्हणून ही भावातीत अवस्था, भावातीत स्थिती अशी म्हटल्या जाते. आणि त्याच्यामुळे अनिर्वाच्य ब्रह्माची स्थितीमध्ये ऐक्यताही सापडते तुम्हाला. ऐक्यता म्हणजे अद्वय ब्रह्म जे आहे, अद्वय ब्रह्म म्हणजे ते एकुलतं एकच आहे. तिथे दुसरा कोणीच नाही आहे तिथे. म्हणजे आपण सुद्धा जन्मता अद्वैतच आहे, ब्रह्मच आहे आपण. पण जीवाभावाने वेगळे पडलो आहे, उपाधीमुळे वेगळे पडलो आहे. आपण ते बघितलं आहे. त्याच्यामुळे आपण आपल्याला वेगळं समजतो, भक्त वेगळा समजतो, भगवंत वेगळा समजतो. पण ही अनिर्वाच्य ब्रह्माची जी अद्वैताची एकत्वाची जी स्थिती आहे, ही अद्वैताची एकत्वाची स्थिती ही एकच आहे. त्यामुळे तिथे कोण कोणाशी बोलणार, कोण कोणाला सांगणार की मला अनुभव आला, आणि कोण कोणाचे बोलणार आणि कोण ऐकणार, अशी जी अवस्था जी सांगितली जाते ती अनिर्वाच्य ब्रह्माची आहे किंवा परब्रह्माची अवस्था आहे किंवा अद्वैताची अवस्था स्थिती आहे किंवा परब्रह्म त्याला म्हटलं जातं, आत्मतत्व म्हटलं जातं. ती ही स्थिती आहे अनिर्वाच्य ब्रह्माची. तर ही त्रिपुटी रहित स्थिती आहे, म्हणजे भावातीत स्थिती आहे. पण मग असा प्रश्न उद्भवतो त्याच्यानंतर किंवा हे जे परब्रह्म आहे, हे जे आत्मतत्व आहे, हे जर इंद्रियांना अगोचर आहे,
इंद्रियांना अगोचर आहे म्हणजे इंद्रियांनी तुम्ही ते जाणू शकत नाही. म्हणजे डोळ्यांनी ती वस्तू तुम्हाला दिसत नाही, कानाने ती वस्तू कशी आहे ती ऐकू शकत नाही, जिभेने तुम्ही त्याचं वर्णन करू शकत नाही, नामरूप तिला नाहीच आहे त्या वस्तूला. तर मग याचा अनुभव तुम्ही घेणार कसा? आणि मागे असं सांगण्यात आलं होतं की अनुभव घेणारा आणखी अनुभवलेलं वस्तू ह्या दोन्हीही तिथे विरलेल्या असतात. म्हणजे अनुभव घेणाऱ्याचा अनुभव सुद्धा तिथे विरलेला असतो किंवा निरसन पावलेला असतो. मग अशा परब्रह्माची तुम्ही वर्णन कसं करणार? अशा ब्रह्माची अनुभूती तुम्हाला आली आहे कसं समजणार? हे अनुभूती कोणी म्हटलं की मला अनुभूती आली आहे, मला प्रचिती आली आहे, तर कोणी त्याच्या विश्वासही ठेवणार नाही. कारण की त्याची ती एकत्वाची स्थिती आहे, त्याचं स्वतःलाच माहीत नाही तो कसा एकरूप झाला, आणखी ते एकरूप स्थितीत त्याला काय अनुभव आले. तर तो दुसऱ्याला सांगून कसा घडणार आणि दुसरा त्याच्यावर विश्वास कसा ठेवणार? हा एक गोष्ट आहे की कोणी कोणाचे अनुभव जरी सांगितले तर एखादा भौतिक अनुभव माणूस समजू शकतो कोणाचा, पण हा असा सूक्ष्म आणखी अतिसूक्ष्म अनुभव आहे की हा अनुभव सांगितल्यानंतर न समजणार आहे तो. आणि म्हणून ते अनुभव तुम्ही कोणाला सांगू नका. पण याच्यावर मग अनुभव आला की नाही कसं समजायचं, किंवा अनुभव कसा आला किंवा कसा घेतला त्यांनी किंवा कसा त्याला मिळालं हे तुम्हाला कसं समजणार? तर याच्यावर एक गुरुदेव रानडे होऊन गेले आहे, फार विद्वानग्रस्त आहे, जे अलाहाबादला व्हाईस चान्सलर म्हणून होते. त्यांनी याच्यावर खूप शोध घेतला आहे. आणखी त्यांचे पुस्तकं म्हणजे अगदी आपल्या डोक्याच्या वरतून जातात त्यांची पुस्तकं, एवढं ज्ञान त्या पुस्तकात भरलेलं आहे. त्यांनी याच्यावर थोडासा लखप्रकाश टाकला आहे की हे अनुभव कशा प्रकारचे आहेत. तर या अनुभवांना त्यांनी म्हटलं आहे प्रातिभ अनुभव, प्रतिभा नाही, प्रातिभ अनुभव. प्रातिभ अनुभव म्हणजे ते सूक्ष्म इंद्रियाला तुमचे अनुभव आले आहेत तुमचे. आता सूक्ष्मेंद्रियांना अनुभव कसे येतात त्याचं एक उदाहरण देतो तुम्हाला मी. समजा झालं तुमची कुठली दूरच्या व्यक्तीचं निधन झालं असं, तर त्याची दुःखद वार्ता ऐकून तुमचं मन असं द्रवून जातं, आणखी तुमच्या डोळ्यात अश्रुपात होतो, तुम्हाला दुःख होतं. किंवा अशी एखादी काही तुम्हाला घटना कळली की ज्याच्यामुळे तुम्हाला तुमचं मन आनंदित होतं बरेचदा, पण ती वस्तू जवळ नाही आहे, ते अनुभव तुमच्या जवळ नाही, पण तुमचं अंतःकरणात जी एक प्रकारची त्याची जाणीव आली तुमच्या अंतःकरणामध्ये, तिला ते सूक्ष्मातील अनुभव आहे ते, आणि त्याला प्रातिभ अनुभव असे म्हटलं जातं. आणि हे प्रातिभ अनुभव तुम्हाला सूक्ष्मेंद्रियाने देतात असं गुरुदेव रानडे सांगतात, मी सांगत नाही. हा प्रातिभ अनुभव कसा घ्यायचा ही अंतस्फूर्ती आहे तुमच्या अंतःकरणाची, शिष्याच्या अंतःकरणाची, की त्याला तसे प्रातिभ अनुभव येतात. आणि हा अनुभव आला म्हणजे त्याला साक्षात्कार झाला असं म्हटलं जातं. हा जर त्याला साक्षात्कार झाला, असे जर त्याचे प्रातिभ अनुभव जर शिष्याला मिळाले, तर ते अनुभव, त्या अनुभवाचे काहीतरी आचरण किंवा अशा त्या अनुभवाचे गमक म्हणा, अनुभवाची खूण काहीतरी दिसायला पाहिजे, आणि ती दिसते असं त्यांचं म्हणणं आहे. हे अष्टसात्विक भाव, त्याच्यामुळे अशा प्रातिभ अनुभवामुळे तुम्हाला अष्टसात्विक भाव तुमच्या शरीरावर दिसून येतात. हे अष्टसात्विक भाव कुठले आहे? अष्टसात्विक भाव जे सांगितले त्यांनी ते आपण त्याचं थोडंसं वर्णन बघू. किंवा अनिर्वाच्य ब्रह्माचा हा समाज महत्त्वाचा असल्यामुळे कोणालाही हा प्रश्न पडेल की बाबा मला असा अनुभव आले का, मला अतिंद्रियाचे अनुभव आले का, म्हणजे मग तुम्हाला कळून येईल की तुमचं खरंच मन एकरूप झालं होतं, तुमचं चित्त एकरूप झालं होतं परमेश्वराशी, आणि की तुम्हाला त्याची थोडी बहुत तरी अनुभूती मिळाली. ते अष्टसात्विक अनुभव जे आहे ते असे आहे, ते 8 अष्टसात्विक म्हणजे 8 आहे. ते सात्विक म्हणजे ते सत्वगुण तिथे प्रधान असल्यामुळे सत्वगुणाचे आलेले अनुभव आहे ते. त्यातला पहिला अनुभव म्हणजे स्वेद. स्वेद म्हणजे घाम, म्हणजे अशा एकरूपीच्या स्थितीमध्ये त्या भक्ताला असा घाम फुटतो, असा घाम फुटतो म्हणजे स्वेद म्हणजे घाम. दुसरा आहे अश्रू, म्हणजे जेव्हा भक्त भगवंताशी एकरूप होतो तेव्हा त्या अश्रुपात होतो डोळ्यातून. आता तुम्हाला एक मी अश्रुपाताचं उदाहरण सांगितलं, पण इथे भक्त भगवंताची एकरूपता आहे आणि तिथे तुमच्या डोळ्यातून अश्रुपात होतो. तिसरं सांगितलं आहे कंप. कंप म्हणजे तो भक्त असा म्हणजे त्याच्या शरीराला कंप सुटतो, असा कंपाने त्याचं शरीर असं कपकपते, म्हणजे कंप हा अनुभव आहे त्यातला एक. स्तंभ. स्तंभ म्हणजे तो स्तंभित होतो बरेचदा, काही न बोलण्याच्या स्थितीत असतो, एकदम एखादा निश्चेष्ट लाकडासारखा पडलेला असतो, किंवा त्याला बाहेरच्या गोष्टीची काहीही जाणीव नसते, असा तो अनुभव स्तंभ त्याला म्हणतात. नंतरचा अनुभव आहे मौन. मौन म्हणजे तर मौनाच्या स्थितीत घडला असतो, त्याचं आत्मचिंतन सतत चालू असतं, आणखी तो मौन धारण करतो, कोणाच्या बोलण्याच्या स्थितीत नसतो, कोणाची बोलतही नाही, तो स्वतःची त्याचं आत्मचिंतन चालू अशी मौनावस्था म्हणतात त्याला. ही मौनी बाबा किंवा मौनावस्था आपण ऐकलं असेल, तर मौनावस्था ही प्रातिभ अनुभवातली समजली जाते. त्यानंतर शांती.
शांतीमध्ये त्याला एक परम शांती लाभते, अशी त्याला कुठल्याही गोष्टीची चिंता नाही, द्वैतातल्या कुठल्याही गोष्टीची त्याला अशी हे वाटत नाही की वा फार महत्वाची गोष्ट आहे आणि मला ती समजून घ्यायची आहे, किंवा त्याच्यामुळे तो विचलित होईल किंवा विचलित होऊन त्याचा उद्विग्न होईल, तो अशातली गोष्ट नाही आहे ती. आणि त्याच्यामुळे होतं काय की त्याला एक विशिष्ट प्रकारची शांती त्याला मिळते, परमशांती म्हटल्या जाते. परमोच्च शांती आपण जी बघितली आहे की परमातली परमोच्च अवस्था म्हणजे शांतीची अवस्था आहे, परमशांतीची अवस्था आहे, ती त्याला लाभते तिथे. आणि सगळ्यात शेवटला अनुभव सांगितला आनंद, परमानंद. या शांतीतून त्याला परमानंद लाभतो. त्याला हा भौतिक आनंद नाही, हा परमानंद आहे, श्रेयस आनंद आपण त्याला म्हटलेला आहे. तर श्रेयस आनंद त्याला लाभतो. असे अष्टसात्विक भाव, मी 8 भाव परत वाचतो: श्वेत, अश्रू, कंप, स्तंभ, मौन, शांती, आणखी आनंद. हे अष्टसात्विक भाव त्या भक्ताच्या चेहऱ्यावर किंवा भक्ताच्या शरीरावर तुम्हाला सापडतात, किंवा भक्त त्याद्वारे एकरूप झाला असं त्याची एक खूण आहे की भैया हे जर असे सात्विक अनुभव किंवा अष्टसात्विक अनुभवातले कुठलाही एखाद दुसरा अनुभव किंवा 2-3 अनुभव एकत्र जर त्याचे त्या भगवंताच्या चेहऱ्यावर किंवा अंगावर दिसले तर भक्ता भगवंताशी एकरूप झाला असं तुम्हाला म्हणता येईल, किंवा भक्ताला त्याची अनुभूती आली असं तुम्हाला म्हणता येईल. हे अष्टसात्विक भाव गीतेमध्ये सुद्धा अर्जुनाच्या चेहऱ्यावर दिसले होते. जेव्हा गीता संपली, याचं गीतेमध्ये वर्णन केलेलं आहे. आणि गीतेमध्ये असं कृष्णाने सांगितलं आहे, म्हणजे गीतेमध्ये असं म्हटलं आहे की हे अष्टसात्विक भाव अर्जुनाला जेव्हा विश्वदर्शन झालं, विश्वदर्शन 10व्या आणखी 11व्या अध्यायामध्ये विश्वदर्शन घडलं अर्जुनाला, आणि ते विश्वदर्शन घडल्यानंतर अर्जुनाच्या चेहऱ्यावर हे भाव होते असं गीतेमध्ये नमूद केलेलं आहे. तर तुम्हाला शोधावं लागेल, किंवा मला सध्या त्याचा ओवी क्रमांक किंवा सापडत नाही, पण ते बहुतेक मला वाटते 11व्या अध्यायात असावं. हां, इथे लिहिलं आहे काहीतरी 11व्या अध्यायातली 245 ते 256 ह्या ओव्या आहे. माऊलीच्या 245 ते 256 ओव्या आहे. अशा 11व्या अध्यायात ओव्या आहे. हे अष्टसात्विक भाव कृष्णाच्या चेहऱ्यावर दिसून आले होते जेव्हा त्याला विश्वरूप झालं होतं तेव्हा. तर तेच गुरुदेव रानडेंनी इथे स्पष्ट करून सांगितलं आहे, जो इथे हा संदर्भ मला महत्त्वाचा यासाठी वाटतो आणि आपण अनिर्वाच्य ब्रह्म बघतोय. आणखी अनिर्वाच्य ब्रह्म म्हटल्यानंतर अनिर्वाच्य ब्रह्माची अनुभूती कशी आली किंवा कोणाला कशी मिळाली असावी ही सांगण्याची गोष्ट नाही आहे. बरं लक्षात घ्या तुम्ही, सांगण्याची गोष्ट नाही आहे. आणि कोणाला सांगू शकत नाही की तो आनंद कसा होता किंवा ती एकरूपता कशी होती, ती स्थिती कशी होती, ही ज्याची त्याने आपल्याला समजून घ्यायची असते, अनुभूती घ्यायची असते त्याच्यामध्ये. आता हा 21 समासी आपण उपसंहाराचा म्हणजे शेवटला समास आहे 21 समासीमधला. तर उपसंहार म्हटल्यानंतर साहजिकच पूर्वीचे जे 20 समास होऊन गेले ते 20 समासाचं समर्थांनी इथे उपसंहाराखातीर प्रत्येक समासावर एक ओवी टाकली आहे. आणि त्या ओवीमध्ये त्या समासामध्ये काय सांगितलं आहे असं सारांश रूपाने सांगितलं आहे. आता ते मी परत सांगत नाही तुम्हाला, कारण की आपण पूर्ण समासाचंच आपण सखोल वाचन केलेलं आहे, विवरण केलेलं आहे. आणि ते तुम्ही परत ऐकू शकता किंवा वाचू शकता किंवा पाहू शकता तुम्ही. तर 21व्या समासीमध्ये आता इथून चालू करू. पुढचं जे ओवे आहे, पहिल्या 20 ओव्या जवळपास येतातच जातात. म्हणजे उपसंहार करताना समर्थांनी समासांच्या सगळ्या सारांश रूपाने संक्षेपाने अर्थ टाकलेला त्याच्यामध्ये समासांचा. आता 21वा समास कसा म्हणतात ते 21वा समास आता निरोबली मूळ कथा. आता इथे मूळ कथा सांगतात आहे. मूळ कथा म्हणजे परिब्रह्माची अनिर्वाच्य ब्रह्माची एक कथा सांगतात आहे 21व्या समासात. पुढे निरूपणी श्रोतास अवधान द्यावे. म्हणजे आता श्रोत्यांनी अवधान करून लक्ष देऊन पूर्वक ऐकावं असं ते श्रोत्यांना सांगतात आहे. आणि म्हणतात आहे हा 21वा समास आहे कसा, 20वे समासी हा 20वा म्हणजे 21वा समासा 20व्याचा 20वा आहे असं त्यांनी म्हटलं आहे. मला 20व्याचा 20वा म्हणजे 21वा समास म्हणजेच तुम्हाला परब्रह्माचं दर्शन अनुभूती असा त्याचा अर्थ होतो. तर आता ते शिष्याला सांगतात ते शिष्य एकांत निवांत आहे, समाधान ते वेगळीची आहे. आता शिष्यातून निवांतपणे तुला मी असं धरून चालतोय की तुला मी 20 समासामध्ये जे ज्ञान सांगितलं आहे ते ज्ञान प्राप्त झाले आणि ज्ञानाची अनुभूती सुद्धा आलेली आहे. आता तू काय कर, आता तू निवांत स्थानी बसून राहा.
समाधान निश्चिंत बसून राहा, काही कुठले विचार डोक्यात आणू नको. समाधान आहे ते, कारण की याच्यामुळे तुला निवांत स्थानी बसल्यानंतर जे तुला समाधान लाभेल ते समाधान या इतर समाधानापेक्षा वेगळंच समाधान आहे. विवेके जीवी विचारुनी पाहे बुजशी कोणे. आता विवेकाने तू ह्या ज्या खुणा सांगितल्या अष्टसात्विक भावाच्या, त्या तुला अनुभवल्या जातील किंवा तू त्या अनुभवशील. तर ते तू शांत चित्ताने विचार करून जेव्हा चिंतन करतील, आत्मचिंतनाचे ब्रह्माचं जेव्हा चिंतन करतील, तेव्हा त्याला त्याची तुला अनुभूती येईल. जे जे काही ग्रंथ बोलिला येणे मार्गची दाविला, म्हणजे या ग्रंथामध्ये मी जे जे काही तुला उपासना साधना सांगितले आहे तर तो मार्गच आहे, परमार्थाचाच मार्ग आहे, परमार्थ प्राप्तीचाच मार्ग आहे. येणे प्रकारे साक्षेपे केला पाहिजे प्राणी. म्हणजे त्याचा तू निश्चितपणे प्रयत्न कर. त्या ज्या उपासना साधना मी सांगितल्या तुला त्याचं तू अंगीकारून त्या अंगी बांधता, त्याच्यावर तू कटाक्षाने त्या साधना पाळ. म्हणजे तुला निश्चितपणे हा परमार्थाचा मार्ग तुला साध्य होईल. तुला मार्ग सांगता यात्रा घडे, हे तो सर्वता ना घडे. आता तुला मार्ग जसं एखादा मनुष्य सांगतो की बा या रस्त्याने जा तू, या रस्त्याने तू जाऊन दिल्लीला जाऊन पोहोचशील तू. तर आता मार्ग सांगितला आहे, पण मार्गाने जोपर्यंत प्रवासी त्या मार्गाने जात नाही तेव्हा तो दिल्लीला कसा पोहोचेल तो. तसाच समर्थांनी इथे मार्ग सांगितला आपल्याला साधनेचा 20 समासामध्ये, 21 समासी ग्रंथामध्ये. त्या ग्रंथाचं तुम्ही जोपर्यंत आचरण करत नाही किंवा ते ग्रंथाचं पूर्ण ज्ञान प्राप्त करून घेत नाही तोपर्यंत तुम्ही गंतव्यस्थानी कसं पोहोचणार. तुम्हाला शेवटची स्थिती कशी प्राप्त होईल. आणि म्हणून म्हणतात ते मार्ग सांगता यात्रा घडे. मार्ग सांगितला पण यात्रा केल्यानंतरच तुम्ही त्या शेवटल्या गावी जाऊन पोचाल तुम्ही. हे तो सर्वताना घडे. जर तुम्ही गेलेच नाही, नुसतेच उभे राहिले आणि म्हटलं की बा मला 20 समाज समजले आहे किंवा मला दिल्लीला जायचा मार्ग समजला. अरे पण तू दिल्लीला गेला का? दिल्लीला गेलाच नाही. तू ग्रंथामधलं शाब्दिक ज्ञान तू वाचलाय तेवढंच म्हणतोय, पण तू शाब्दिक ज्ञान तू अंगीकारलं नाही आणि त्याचा तो विज्ञान अनुभव घेतला नाही. तर मग तुला परमार्थ कसा तुझा साध्य झाला किंवा तुला परब्रह्म कसं साध्य झालं हे आम्ही कसं समजणार, की तू स्वतः कसं समजणार. तू तेणे प्रमाणे जाता जोडे फळ यात्रेचे. म्हणजे त्याचा तो अनुभव घे. यात्रा जेव्हा प्रवासी यात्रा करून जातो तेव्हा त्याला यात्रेचं फळ मिळते. म्हणजे तो त्या आपल्या निजधामी तो जाऊन पोचतो. तो तैसे आपुलिया जीवे निरूपणी विचारावे, मग समाधान पुसावे न लगे सर्पताव. असा तू विचार कर. तू विचार कर की काय करायला पाहिजे. आत्मनिरीक्षण करतो तुझं स्वतःचं. आत्मनिरीक्षण करून तू विचार कर की माझी साधना काय केली होती मी, आणखी हे काय आहे, त्याचा तो अनुभव आला की नाही. 3 प्रचिती सांगितली आहे, गुरुप्रचिती, शास्त्रप्रचिती आणि आत्मप्रचिती. ह्या 3 प्रचिती आपल्याला आल्या की नाही असा तू विचार कर. म्हणजे मग तुला ते समाधान लाभेल. तुला ते भेद भेदल्या विण कळे, वृत्ती वळल्या विण वळे, समाधान शब्दी आकळे हे तो घडेना. हा परमार्थाचा मार्ग कसा आहे, परब्रह्म कसा आहे, भेद भेदल्या विण कळे. म्हणजे जेव्हा तू अभेदाने पाहशील, तुझे जेव्हा भेद संपूर्णपणे नष्ट होतील, नष्ट झाल्यावर, आणि वृत्ती वळल्या विण वळे, म्हणजे वृत्तीची जेव्हा तू अंतर्गत करून तुझ्या वृत्ती पूर्णपणे नष्ट होतील किंवा नाहीशा होतील. वृत्तीरहित ज्ञान सांगितलंय तुम्हाला मी. पहिले ज्ञान तुम्ही प्राप्त केलं, ज्ञानाचा तुम्ही अनुभव घेतला आणि इथे नंतर बोलतात वृत्ती विणकळे, वृत्ती वळल्या विण वळे. म्हणजे तुम्हाला वृत्ती अंतर्गत कराव्या लागतील. वृत्ती तुमच्या नाहीशा होतील किंवा वृत्ती थांबतील तुमच्या अशा. आणि वृत्ती थांबल्यानंतर समाधान शब्दी आकळे हे तो घडेना. म्हणजे हे तू केल्याशिवाय, भेद टाकल्याशिवाय, आणखी वृत्ती वळल्याशिवाय तुला हा परमार्थ साध्य होणार नाही. म्हणजे भेद टाका, अभेदाची दृष्टी प्राप्त करा ज्ञानाने. आणखी वृत्तीच्या बहिर्गामी वृत्ती तुमच्या ज्या विषयामध्ये लिप्त झालेल्या आहे त्या वृत्ती अंतर्गत करा तुम्ही. त्या वृत्ती अंतर्गत केल्या की तुमच्या वृत्ती शांत होतील. वृत्तीरहित ज्ञान, त्रिपुटीरहित ज्ञान जे म्हटलं आहे ते त्रिपुटीरहित ज्ञानाने तुम्ही हे प्रातिभ अनुभव घेऊन तुम्ही ब्रह्माची अनुभूती तुम्ही घेऊ शकता, असं त्यांचं या ओळीमध्ये सांगणं आहे. त्याप्रमाणे साधकाने आपले प्रयत्नशील असावे. ज्याचे हृदय संदेह बसे तेथे समाधान कदा नसे. आता ज्याच्या हृदयामध्ये या बाबतीत संशय आहे, हे समर्थांनी काय सांगितलं, माझ्या ग्रंथ लिहिला आहे, बऱ्याचशा गोष्टी माझ्या लक्षातच आल्या नाही, मी त्या काय फॉलो करणार आहे आणि कसं अंगीकारणार आहे, त्या गोष्टी शक्य नाही मला. तर अशा संदेह आहे किंवा मला ते ज्ञानही समजलं नाही, काय तत्वज्ञान आहे, काय ब्रह्मज्ञान आहे, आणखी व्यावहारिक ज्ञान काय, याची मला अर्थ कळले नाही. तर मग तया संदेशाशी पिसे फिटे निवारिता. तुझं समाधान शंका जर गेला नाही तर तुला कसं काय साध्य होणार आहे. तू ते साध्य करून तुझ्या शंका काढून घ्यायला पाहिजे. आपले मूळ
बरे शोधिता समूळ आपली माईक वार्ता. तू तुझं मूळ शोधलं नाही, स्वस्वरूप तू जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही, तर मग तुला परब्रह्म कसं कळेल, आत्मतत्व तुला कसं कळेल तुला. ऐसे हे पाहिलेची पाहितो समाधान बाणे. आता तुला याचा शोध घ्यावा लागेल आणि शोध गेल्यानंतरच तुला त्याची प्राप्ती होईल. अनिर्वाच्य ब्रह्माची किंवा ब्रह्माची तुला प्राप्ती होईल. पदार्थ ज्ञान जेव्हा सारे द्रष्टा द्रष्टेपणे नुरे. हे पदार्थ ज्ञान जे आहे, दृश्य निरसनाचा, दृश्य उच्छेदाचा एक समास आपण मागे बघितला आहे. आणि हे म्हणतात हे पदार्थ ज्ञान जेव्हा सारे, हे जे तुझं भौतिक ज्ञानाने आपण हे दृश्य खरं मानतोय, ज्याचं अज्ञान आहे तो दृश्याला खरं मानणार. कारण की दृश्य त्याला खरं यासाठी वाटतं की ते सगळं इंद्रियांना गोचर आहे. इंद्रियांना गोचर आहे म्हणजे तुम्ही त्याला हात लावू शकता, तुम्ही त्याचं वर्णन करू शकता, त्याचं नामरूपाचं वर्णन सांगू शकता कसं आहे तर ते. त्याला म्हणतात इंद्रियांना गोचर आहे दृश्य. पण परब्रह्म इंद्रियांना अगोचर आहे. अगोचर आहे म्हणजे दृश्याने, इंद्रियांनी तुम्ही त्या परब्रह्माची स्थिती वर्णन करू शकत नाही किंवा डोळ्यांनी त्या परब्रह्माला पाहू शकत नाही. ते निर्गुण आहे, अरूप आहे. हाताने त्याला स्पर्श करू शकत नाही. तर असं म्हणून म्हणतात पदार्थ ज्ञान जेव्हा सारे द्रष्टा द्रष्टेपणे नुरे. म्हणजे तुमचं पदार्थ ज्ञान जेव्हा जाईल, दृश्य उच्छेद जेव्हा होईल, दृश्य निरसन जेव्हा होईल, तेव्हा द्रष्टा द्रष्टेपणे नुरे. म्हणजे द्रष्टा उरत नाही तिथे. द्रष्टा हा दृश्यामध्ये विलीन होतो किंवा दृश्य हे द्रष्ट्यामध्ये विलीन होऊन तिथे त्याला ब्रह्म दिसते, आत्मतत्व दिसतं. दृश्याच्या ऐवजी तिथे त्याला आत्मतत्व दिसतं, ब्रह्मतत्व तिथे त्याचा अधिष्ठान असल्याचं तो पाहतो, म्हणजेच त्याला ब्रह्म दिसतं तिथे. द्रष्टा द्रष्टपणे नुरे ते समय उतरे फुंज मी पडायचा. म्हणजे तुझा अभिमान पूर्ण गेलेला आहे, गलित झाला आहे. आणखी अभिमान निश्चित झाल्यामुळे तुला हे दृश्याचं निरसन झालं आहे पूर्ण. आणि त्या ठिकाणी तू आत्मतत्व बघतोय, परब्रह्म बघतोय, अनिर्वाच्य ब्रह्म बघतोय. जेथे मुराले मीपण तेची अनुभवाची खूण. आता तुझा मीपण म्हणजे अभिमान हा अहंता ही पूर्ण निश्चितपणे शेष झाली आहे, निश्चित झाली आहे. खूण पहावया आपण डोकावू लागे. म्हणजे तुला ही मौनावस्था प्राप्त झाल्यामुळे अष्टसात्विक भावातली जी मौनावस्था आहे, मुराले जिथे मुराले मीपण म्हणजे तुझा मीपण मुरालाय, तुझा शब्द कुंठित झालाय, आणखी तू मौनावस्थेत बसलाय निवांत स्थानी. तर त्या खुणा तुला डोकावी लागतील त्यावेळेस. माऊली म्हणते इथे, माऊलीचा पण एक अभंग चांगला आहे. तैसे द्रष्टादृश्य हे जाय, तैसे द्रष्टादृष्ट हे जाय. जेव्हा दृश्य आणखी द्रष्टा हे दोन्ही जातात, मग काय म्हणे आहे काय. मग आहे काय तिथे, तिथे काय राहिलं. आपल्या लोकांना म्हणते शून्य राहिलं, शून्य नाही राहिलं. तिथे आत्मतत्व परतत्व तिथे राहतं त्या शून्य अवस्थेत. हेची अनुभव तेची पाहे रूप तया. हेच त्याचं निर्गुण निराकारचं रूप आहे, जिथे द्रष्टा आणखी दृश्य हे लय होतात. ही अनुभवाची खूण आहे, ती त्यांनी ओळखून घ्यावी. म्हणून समाधान ते वेगळे अनुभवी त्रिपुटी मावळे. म्हणजे समाधान तुला हे त्रिपुटी वृत्ती मावल्यानंतर जे तुला समाधान लाभेल, त्या समाधानाअंतीच तुझं म्हणजे त्रिपुटी अंतीच तुला ते समाधान लाभेल. हाची शब्द जया विवळे समाधान ते. हा शब्द जेव्हा तुझा मावायला जातो किंवा शब्द जेव्हा कुंठित होतात, वृत्ती जेव्हा तिथे संपतात, मिटल्या जातात. योगश्चित्त वृत्ती निरोध असं म्हटलंय. म्हणजे वृत्तीचा निरोध